नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र रेडेकर मेक मी लर्नर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येत आहेत की सर एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय राहील, आम्हाला त्यानुसार प्रिपरेशन करता येईल, स्ट्रॅटेजी ठरवता येईल, म्हणजे किती वेळ आम्हाला भेटेल ते कळेल. तर एक्सपेक्टेड एक्झाम डेट बद्दल बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत. हँडआउट कधी येईल, त्या हँडआउटमध्ये बऱ्याच गोष्टी मेन्शन राहतात मित्रांनो, जसं की सेक्शनल टाइम असू शकतो का, सेक्शनल कट ऑफ लागू शकेल का, किंवा निगेटिव्ह मार्किंग असेल का, क्वेश्चन जे पेपर जो आहे आपला, जो ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती 150 मार्काची होईल की 180 मार्काची होईल, हे त्यातून क्लिअर होणार आहे. तर हे अशा बऱ्याच याच्याशी रिलेटेड बऱ्याच कमेंट येत आहेत. त्याचबरोबर आता महाट्रान्सकोची जी एईची एक्झाम झाली, त्यामुळं मुलांना असं वाटते की महाट्रान्सकोशी रिलेटेड पूर्ण क्वेश्चन विचारले गेले होते. जवळपास 33-34 क्वेश्चन पॉवर सिस्टीमशी रिलेटेड होते. म्हणजे ट्रान्सकोचे जे ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन हा जो त्यांचा कंपनीची प्रोफाईल आहे त्यावर मित्रांनो बरेच क्वेश्चन्स होते. तसे महाजनको मध्ये तसेच क्वेश्चन विचारले जातील का, असे लोकांचे क्वेश्चन होते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर विचारले गेले तर कोणते कोणते सब्जेक्ट्स असे महत्वाचे आहेत की जे महाजनकोशी रिलेटेड आहेत आणि कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सवर फोकस करायला हवा. तर मित्रांनो, हेच आपण आज या व्हिडिओत बघणार आहे की एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय असेल, त्यानंतर आपल्याला हँडआउट कधी भेटेल, आणि त्या हँडआउट मध्ये ज्या गोष्टी मेन्शन असतात मित्रांनो, त्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहे. आणि हे मी तुम्हाला बोललो की कंपनी प्रोफाईलशी रिलेटेड कोणते कोणते असे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यावर वेटेज जास्त आहे. त्यानंतर बघा, न्यूमरिकल जे क्वेश्चन्स विचारले जातील त्यांची लेवल काय राहील आणि किती क्वेश्चन्स राहू शकतात, या संदर्भात माझं ओपिनियन मी मांडणार आहे. मित्रांनो, हे कॉमन आहेत. जे इलेक्ट्रिकल ब्रांच असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, जेवढेही काही ब्रांच असतील त्यांच्यासाठी हे इथून ते इथपर्यंत हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा जो पुढील मी पोर्शन जो डिस्कस करणार आहे, मी इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मित्रांनो मी फक्त इलेक्ट्रिकल संदर्भात तुम्हाला सजेस्ट करू शकतो की पॉवर प्लांटशी रिलेटेड कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, मग ते व्हेरी इम्पॉर्टंट, त्यानंतर इम्पॉर्टंट सब्जेक्ट सांगेल. आणि यामधले जे टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स, म्हणजे या प्रत्येक सब्जेक्टच्या अंडरमध्ये कोणते कोणते सब टॉपिक्स आहेत तेही मी तुम्हाला डिस्कस करणार आहे पुढे. तर मित्रांनो, आता जे कॉमन क्वेश्चन्स आहेत जे कमेंट बॉक्समध्ये मला जास्तीत जास्त पाहायला मिळतात मित्रांनो, तर त्याच्याशी आपण पहिले डिस्कस करू. तर मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आहे, बऱ्याच लोकांचा सगळ्यात जास्त कमेंट जे येत आहेत त्या कशाशी रिलेटेड येत आहेत, एक्सपेक्टेड एक्झाम डेटशी रिलेटेड. कारण मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ठरवायची आहे की आपल्याकडे 15 दिवस आहेत, 1 महिना आहे, 1.5 महिना आहे की 2 महिने आहेत की काय आहे. बरेच लोक कन्फ्युजन मध्ये आहेत. तर मित्रांनो, माझ्या आतापर्यंतच्या माहितीनुसार मित्रांनो, जी एक्सपेक्टेड एक्झाम डेट आहे ती राहील तुमची 2nd to 4th वीक ऑफ फेब 2023. तर मित्रांनो, एक्सपेक्टेड एक्झाम डेट जी आहे ती फेब्रुवारीचा 2रा ते 4था आठवडा, 2 आठवडे काळ दिलेले मित्रांनो. एक जेईचा पेपर होईल आणि एईचा होईल मित्रांनो. आता सध्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची जी एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट येण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो. तो 15 तारखेपर्यंत एक्सपेक्टेड आहे. 15 तारखेपर्यंत तो रिझल्ट आल्यानंतर 2ऱ्या आठवड्यानंतर तो रिझल्ट येईल. 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात, 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात मित्रांनो आपल्याला नोटिफिकेशन बघायला मिळेल. कशाशी रिलेटेड, हँडआउट आणि ऍडमिट कार्डशी रिलेटेड एक्सपेक्टेड आहे मित्रांनो. मी माझं जेवढे अंदाज आहे किंवा माझी जेवढी माहिती आहे, मला जेवढी त्याच्यावरून सांगत आहे मित्रांनो, आपला हे जानेवारी एंडिंग पर्यंत आपल्याला 3रा आठवडा किंवा 4थ्या आठवड्यात म्हणजे 15 पर्यंत आपला डीवाईचा रिझल्ट, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची डिपार्टमेंटल एक्झाम आहे ती पण IBPS ने घेतली होती, त्याचा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ऍडमिट कार्ड येण्याचे चान्सेस खूप आहेत, जेई आणि एईचे. तर ऍडमिट कार्ड आल्यानंतर मित्रांनो 15 दिवसानंतर, ऍडमिट कार्ड आल्यानंतर 2 आठवड्यानंतर एक्झाम होऊ शकते. 2 किंवा 3 पकडा, 2 आठवडे म्हणजे 14 दिवस, 15 दिवस किंवा 17-18 दिवसानंतर एक्झाम होते. तर तो असा आपण पकडलं तर 2ऱ्या आठवड्यापासून 4थ्या आठवड्याच्या दरम्यान जेई आणि एईची एक्झाम होऊ शकते. तर आता क्वेश्चन असा आहे की जेईच्या अगोदर होईल की एईच्या अगोदर होईल. तर मित्रांनो, हे निश्चित कोणाला सांगता येणार नाही. पण आतापर्यंतचा जर अनुभव बघितला आपण, एक्झामचा जर आतापर्यंतचा अनुभव बघितला, महाजनकोचे जेवढे एक्झाम झाले आहेत आतापर्यंत, तर त्यामध्ये जेईची एक्झाम अगोदर झाली आहे. जेईची एक्झाम ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे त्याची अगोदर झाली आहे. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर पकडून घ्या, 10 ते 15 दिवसानंतर मित्रांनो एईची एक्झाम एक्सपेक्टेड आहे. तर तुम्ही असं पकडू शकता की 2ऱ्या आठवड्यात जर जेईची झाली तर 4थ्या आठवड्यात आपण पकडून घ्या की एईची एक्झाम होईल. तर या दृष्टीने तुम्ही प्रिपरेशन करू शकता मित्रांनो. ही झाली एक्सपेक्टेड एक्झाम डेट.
आता जे याच्या अगोदर 15 दिवस तुम्हाला हँडआउट मिळेल, तर त्या हँडआउट मध्ये बऱ्याच गोष्टी मेन्शन राहतात. म्हणजे तुम्हाला एक लिंक राहील, त्यामध्ये तुम्हाला ऍडमिट कार्डची लिंक राहील, जशी डेप्युटी एक्झिक्युटिव्ह साठी आली होती. एक नोटिफिकेशन येईल मित्रांनो 15 दिवस अगोदर एक्झामच्या, त्यामध्ये तुम्हाला एक ऍडमिट कार्डची लिंक राहील आणि दुसरी जी लिंक राहील ती हँडआउटची. हँडआउट म्हणजे त्यात तुमचा जवळपास लिहिलेलं राहते की एक्झाम पॅटर्न कसा राहील. जसं डेप्युटी एक्झिक्युटिव्हचं जे हँडआउट तुम्ही बघितलं तर त्यात प्रोफेशनल स्किल एवढ्या मार्कासाठी, म्हणजे 110 मार्कासाठी, आणि उरलेलं बाकी रिझनिंग, मराठी आणि ऍप्टिट्यूड होतं, तर ते किती मार्कासाठी होतं, 40. असं हे हँडआउट मध्ये मेन्शन राहतं. आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्हचं जे हँडआउट होतं त्यामध्ये टाइम जो होता तो सेक्शनल होता. म्हणजे टेक्निकल क्वेश्चन जे होते ते टेक्निकल क्वेश्चन मध्ये त्यांनी 40 मिनिटासाठी 50 प्रश्न होते. आणि नॉन टेक्निकल साठी किती टाइम होता मित्रांनो, नॉन टेक्निकल मध्ये किती मार्क होते, 40 मार्कासाठी 80 मिनिटं होते. बघा मित्रांनो, असं त्यामध्ये टायमिंग सेक्शनल होता. तर इथं पण तसा राहील का, असेच बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात. तर पहिले बघा, क्वेश्चन पेपर जो आहे तो पहिला काही जणांना वाटते की 180 मार्काचा राहील की 150 मार्काचा. हा तर लोकांमध्ये बरं काही हे नाहीये, म्हणजे कन्फ्युजन काहीच नाहीये मित्रांनो. हा जो क्वेश्चन पेपर राहील हा मला माझ्या माहितीनुसार 99% पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण 150 मार्क्सचाच क्वेश्चन पेपर राहील. मग तो जेईचा असो किंवा येईचा असो. आतापर्यंत मला जेवढी माहिती मिळाली आहे त्याच्यावरून, किंवा आपण आता जे एक्झाम झाल्या त्याच्यावरून अंदाज बांधू शकता, ट्रान्सपोर्टच्या किंवा बाकी एक्झाम, त्याच्यावरून 150 मार्काचा क्वेश्चन राहील. आता दिवाळीचा पण जो पेपर झाला तो 150 मार्काचाच झाला. तर मित्रांनो, हा जो आपला एईचा किंवा जेईचा जो एक्झाम होईल ती 150 मार्कासाठी होईल. तर सेक्शनल टाइम राहील का, तर मित्रांनो सेक्शनल टाइम राहणार नाही. हा दिवाळीसाठी होता मित्रांनो, पण एई आणि जेई साठी माझ्या माहितीनुसार किंवा अनुभवानुसार सेक्शनल टाइम राहणार नाही. सेपरेट नाही. तुम्हाला जसा ट्रान्सपोचा एईचा पेपर झाला, सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स आणि आपला इलेक्ट्रिकलचा, तर त्याचप्रमाणे इथेही सेक्शनल टाइम नव्हता, तर त्याचप्रमाणे इथेही सेक्शनल टाइम राहणार नाही. त्याचबरोबर सेक्शनल कट ऑफ राहील का, हे कशामुळे बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत, कारण की बऱ्याच लोकांनी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कुठंतरी वाचलंय. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जसं मेन्शन केलेलं आहे की एका ठिकाणी की तुम्हाला सेक्शनल मेरिटच्या आधारावर घेतलं जाईल, तर ते सेक्शनल कट ऑफ नाही मित्रांनो. ते जर 2 शिफ्ट मध्ये किंवा 3 शिफ्ट मध्ये जर एक्झाम झाली असती तर तुमचा करेक्टेड स्कोर काढला जातो, त्याच्याशी रिलेटेड ते स्टेटमेंट आहे. तर तुम्हाला सेक्शनल टाइम राहणार. सेक्शनल कट ऑफ जो आहे म्हणजे टेक्निकलचा कट ऑफ वेगळा, आणि तुम्हाला नॉन टेक्निकलला मिनिमम एवढे मार्क्स घेणं गरजेचं आहे, आणि टेक्निकलला पण मिनिमम एवढे मार्क्स घेणं गरजेचं आहे. टेक्निकल मध्ये तर घेतल्याशिवाय तुमचं सिलेक्शन होत नाही. पण बऱ्याच लोकांना काय वाटते की नॉन टेक्निकल मध्ये पण मराठीला मिनिमम एवढे घ्यावे लागतील, ऍप्टिट्यूडला मिनिमम एवढे घ्यायला लागतील, रिझनिंगला मिनिमम एवढे घ्यायला लागतील, असं काही राहणार नाही मित्रांनो. तर त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तर सेक्शनल कट ऑफ जो आहे तो राहणार नाही बिलकुल. त्यानंतर क्वेश्चन आहे की निगेटिव्ह मार्किंग. आता निगेटिव्ह मार्किंग बद्दल मित्रांनो माझ्या माहितीनुसार आता बऱ्याच लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. निगेटिव्ह मार्किंग ही राहील मित्रांनो. जर आयबीपीएस एक्झाम घेत आहेत तर आयबीपीएस पॅटर्न चेंज करू शकते, आणि त्यांना आता त्यांनी ट्रान्सपोर्टची एक्झाम घेतली, आता पण डीवायची एक्झामला जसं निगेटिव्ह मार्किंग नव्हतं म्हणून इथंही राहणार नाही, असं काही तर्क लावू नका. निगेटिव्ह मार्किंग राहू शकते. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर क्वेश्चन कमीत कमी अटेम्प्ट करावे लागतील, कारण की तिथं तुमचे जर चुकले क्वेश्चन तर तुमचे मार्क्स गेले. आणि जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतील. सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतील. तर हे 2 गोष्टी तुम्हाला एक्झामला जाण्या अगोदर तुम्ही 2-3 दिवस तुम्हाला ते हँडआउट आल्यानंतर तुमच्या डोक्यात तुम्ही क्लिअर करूनच एक्झामला जायचं की निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर मित्रांनो काय करायचंय, निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर कमीत कमी क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, जेवढे आपल्याला गॅरंटी आहे सेफ स्कोर बॅलन्स ठेवून तुमचा तुम्ही अटेम्प्ट करा. निगेटिव्ह मार्किंग जर नसेल तर मित्रांनो सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले पाहिजेत. काही काहींचे होत नाहीत, त्यांचा टाइम संपून जातो आणि शेवटचे 10 क्वेश्चन तसेच राहतात. तर समजा तुमचे तसे काही काहींचे 15-20 राहतात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळून. जर तुम्ही 20 प्रश्न जर तुम्ही टिकमार्क डायरेक्ट न काही हे करता, तुम्ही डायरेक्ट जर टिकमार्क केले तर मित्रांनो त्यातले 20 पैकी तुमचे 3-4 जरी बरोबर आले तरी तुमचा स्कोर वाढतो. तर हे तुम्हाला एक्झामला जाण्या अगोदर लक्षात ठेवण्याचा पॉइंट आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की मोर वेटेज जे सब्जेक्टला कोणत्या राहील. म्हणजे आता कसं ट्रान्सकोची जी एक्झाम झाली त्यामध्ये ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन या सब्जेक्टला खूप वेटेज दिलं होतं इलेक्ट्रिकल मध्ये. तर मेकॅनिकल वाल्यांचाही असा प्रश्न असू शकतो. बऱ्याच मेकॅनिकल वाल्यांच्या कमेंट आल्या होत्या की पॉवर प्लांटशी रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो का. तर याचे आन्सर आहे मित्रांनो येस.
तर मित्रांनो मलाही वाटत होतं याच्याशी पॉवर प्लॅन्टशी रिलेटेड येणार नाही, पण माझा जो अनुभव आहे मागचा एईचा, मी महाजनकोची 2016ची जेईची पण एक्झाम मध्ये मी सिलेक्ट झालो आणि एईची पण दिली होती मित्रांनो, थोड्या मार्कात माझं ते झालं नाही. पण मागच्या वेळेसचा माझा अनुभव तुम्हाला काहीच कामाला येणार नाही, कारण जी मागच्या वेळेसची जी एक्झाम घेतली होती ती एक्झाम IBPS न नव्हती घेतली. ती एक्झाम जेई आणि एईचा जो पेपर झाला होता इलेक्ट्रिकलचा तो सेमच होता, म्हणजे लेवल त्याची काही वेगळी नव्हती मित्रांनो, लेवल सिमिलरच होती आणि क्वेश्चन असे काही हार्ड लेवल किंवा एकदम अनालिटिकल नव्हते एकदम, तरी पण पेपर टफ होता, पण एवढा नव्हता जसा ट्रान्सकोचा होता किंवा अजून IBPS ज्या पद्धतीनं क्वेश्चन सेट करतं त्या पद्धतीचे नव्हते. तर त्यामुळे मी मागचा अनुभव तुम्हाला बिलकुल सांगणार नाही, कारण कन्फ्युज व्हाल. कारण तुम्ही मागचा अनुभव काही घेऊन चालू नका महाजनकोच्या याच्यासाठी, कारण मागच्या वेळेची एक्झाम ऍप्टेकने घेतली होती, तो अनुभव तुम्हाला इथं कामाला येणार नाही. तुम्हाला यावेळेसचा जो अनुभव लागेल तो IBPS चा लागेल. तर बघा IBPS ची एक्झाम आतापर्यंत कुठल्या कुठल्या झालेल्या आपल्याला माहितीनुसार, एक झाली आपल्या माहिती आहे की महाट्रान्सको. तर महाट्रान्सकोचे तुमचे जे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिव्हिल हे 3 पेपर आहे, हे रेफर करा. हे ज्यांनी ज्यांनी दिलेले आहेत, काही लोक फ्रेशर्स आहेत किंवा काही काही मेकॅनिकल ब्रांचचे विद्यार्थी आहेत, मेकॅनिकल ब्रांचच्या ऍस्पिरंट्सनी महाट्रान्सकोचा पेपर देऊ शकले नाही, तर त्यांनी तुमचे जेई मित्र इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलला असतील त्यांना विचारून घ्या की क्वेश्चन कसे कशा पद्धतीचे काय लेवलचे होते, तर ते तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळेल. मी तर सांगतच आहे मित्रांनो, अजून तुम्हाला एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर कुठून घेऊ शकताय मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो हा महाट्रान्सकोची झाली. त्यानंतर राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड. राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्डचा क्वेश्चन पेपर बघा भेटतोय का तुम्हाला कुठं, म्हणजे तो मेमरी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला ऑनलाईन जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्डचे जे क्वेश्चन होते त्यांची लेवल कशी होती हे पण IBPS ने घेतला होता. बघा मित्रांनो, आणि जे बाकीचे जे आहेत TCS ने घेतलेले पेपर बिलकुल बघू नका. एईची प्रिपरेशन करणाऱ्यांनी जेईचे पेपरकडे लक्ष देऊ नका. जेईचे कसे क्वेश्चन सेट होतात काय होतात बिलकुल बघू नका. ज्यांना दोन्हीही द्यायचे आहेत जेई आणि एई त्यांनी दोन्ही बघा, पण ज्यांना फक्त ज्यांनी 12th नंतर BE केलेले आहे आणि त्यांना फक्त एईचा पेपर द्यायचा तर जेई कडे तुम्ही अजिबात बघू नका. जेईचं जे काही TCS चे काही क्वेश्चन्स कसे सेट होतात, म्हणजे काही बऱ्याच जेईच्या एक्झाम्स आहेत किंवा महाजनको जेई साठी थोडंसं वेगळं पॅटर्न राहू शकतो, पण एई साठी जे आहेत तर तुम्ही एईचेच पेपर रेफर करा, जेईचे करू नका. जेईचा तुम्हाला फक्त काही फायदा होणार नाही, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी ते क्वेश्चन ठीक होतील, पण तुम्हाला एक्झाम मध्ये त्या टाईपचेच विचारतील असं काही नाही. एईचा पॅटर्न थोडा वेगळा राहू शकतो. एईला जेईचे कमीत कमी क्वेश्चन विचारले जातील. एईचा पॅटर्न वेगळा असल्यामुळे तुम्ही एईचेच पेपर रेफर करा. आता महाट्रान्सकोचा हा एईचा पेपर आहे, त्याच्यानंतर राजस्थान इलेक्ट्रिक बोर्डचा एईचा पेपर बघा. त्याच्यानंतर अजून BMC, मागचा जो आताचा नाही मित्रांनो, आता तर एक्झाम झालीच नाही, मागच्या वेळेसचा BMCचा तुम्ही, BMC जी आपली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याचा तुम्ही मागचा पेपर रेफर करा, तो सब इंजिनियरचा करा. बघा मित्रांनो, यामध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियर असतो त्याचा बघू नका. ज्यांना जेईचं करायचंय त्यांनी ज्युनियर इंजिनियरचा बघा. ऍक्च्युअली मी माझ्या चॅनलवर ज्युनियर इंजिनियर साठी मी जास्त फोकस केलाय, पण मी आता सांगत आहे ते हे एई साठी सांगतोय. जेई साठी तुम्ही यातलं जो ज्युनियर इंजिनियरचा BMCचा आहे तो रेफर करू शकताय. आणि बाकी अजून कोणते आहेत मला तर आठवत नाही, पण अजून कोणते जेईची एक्झाम जर IBPS ना अगोदर घेतली असेल तर तुम्ही बघू शकता. पण हे जे आहेत हे एई साठी सांगितले मित्रांनो. बघा मित्रांनो, कारण आता ट्रान्सकोचा पेपर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना भीती वाटत आहे की आपलं महाट्रान्सको होतंय की नाही होतंय, मग त्याच धर्तीवर जर पेपर जेन्कोचा पडला तर मला कसा जाईल काय जाईल, ही बऱ्याच लोकांच्या मनात भीती आहे. म्हणून मी हे तुम्हाला जास्त फोकस एईवर करून मी सांगितलेलं आहे. हे पेपर तुम्ही कुठे भेटतात बघा आणि त्या लेवलच्या क्वेश्चन्स तुम्ही बघा. तर हे झाले तुमचं पहिला टॉपिक. आणि मित्रांनो, हे करत असताना तुम्ही 30% जो टाइम आहे तुमचा, बघा मित्रांनो, 30% जो टाइम आहे तो इथे मी खाली लिहितो. 30% टाइम जो आहे तो तुमचा ऑब्जेक्टिव्ह वर द्या. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. आणि 70% जे आहे, 70% जे आहे ते तुमचं कन्सेप्ट वर द्या. बघा मित्रांनो, हे लक्षातच ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे एईची प्रिपरेशन करत आहेत, मी एईचं सांगत आहे मित्रांनो, एईचं जास्त हे जेईला लागू होत नाही. जेईचं वेगळं आहे, मी जेईचंही पुढे सांगतो.
मी एईचं का सांगत आहे, कारण महाट्रान्सफरची एक्झाम झाल्यानंतर लोकांना वाटते की कसं प्रिपेअर करायचं, काय करायचं, क्वेश्चन तर एकदम तयार करूनच IBPS टाकत आहे, कोणत्या पुस्तकातील टाकत आहे हे अंदाजच लागत नाही मित्रांनो. तो ऍक्च्युअल मध्ये ते क्वेश्चन्स रेफरन्स बुक मधले किंवा कोणत्या एखाद्या ऑब्जेक्टिव्ह बुक मधले नाहीच आहेत. प्रिव्हियस IAS आणि प्रिव्हियस गेट मधलेही त्याच्याशी रिलेटेड थोडेफार आहेत, पण पूर्ण पेपर मधले 60-70% क्वेश्चन जसे आपल्याला वाटायचे की IAS चे 1 मार्क क्वेश्चन आणि गेटचे 1 मार्क क्वेश्चन जसे आहे तसे पडतील, किंवा एखादी ऑब्जेक्टिव्ह बुक आहे जशी आहे तशी पडतील, तर तसं नाही आहे मित्रांनो. IBPS चे पॅटर्न तुम्ही आता जर बघितलं तर IBPS न खूप मॉडिफाय केलेलं आहे, ते आपल्या पुढे 2 पाऊल आहे. तर मित्रांनो तुम्हाला अॅनालिटिकल स्टडी करणं गरजेचं आहे आणि थिअरी वाचणं. इथं मी थिअरी लिहिलं नाही मित्रांनो, इथं कन्सेप्ट लिहिले. थिअरीच्या पुढे जाऊन तुम्हाला कन्सेप्ट करावी लागेल, की ती कन्सेप्ट जर क्लिअर झाली तरच तुम्हाला काय होईल की पुढे जे खाली जे 4 ऑप्शन्स दिले असतील, 4 ऑप्शन मधील तुम्हाला म्हणजे IBPS चे बरेच क्वेश्चन असे आहेत की ते स्टेटमेंट देतात, 4 स्टेटमेंट देतात. तर 4 स्टेटमेंट वरून तुम्हाला 4 कन्सेप्ट वेगवेगळ्या निघतात. तर त्या सगळ्या कन्सेप्ट जर 4ही कन्सेप्ट माहित असतील तरच तुम्ही त्यातलं जे रॉंग स्टेटमेंट आहे ते ओळखू शकताय किंवा करेक्ट स्टेटमेंट ओळखू शकताय. तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट माहित असणं गरजेचंच आहे. आणि शेवटी जाऊन मग तुमचा अभ्यास थोडासा कमी, म्हणजे तिथं तुमचं समजा एकदम कन्सेप्ट लागतच नाही क्वेश्चनला, तर तुम्ही ते मग इलिमिनेशन मेथड वापरू शकताय. इलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतो की जो इलिमिनेट करतो, जे 4 ऑप्शन आहेत मित्रांनो त्यातला कोणता ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येईल एखाद्या आपल्याला जो आपला जेवढा अभ्यास आहे त्या अभ्यासानुसार समजा आपल्याला 2 ऑप्शन बरोबर वाटतात, 2 ऑप्शन चुकीचे वाटतात, तर त्या 2 मधला जो बरोबर आहे त्यातला पण एखादा बरोबर काढायचं, तर इलिमिनेट करता आलं पाहिजे इलिमिनेशन मेथड वरून. किंवा काही काही वेळेस 4 देतात, जोड्या लावायच्या असतात, समजा इकडे एक 4 आहेत ABCD आणि तिकडे 1 2 3 4, तर जोड्या लावताना खाली जे ऑप्शन देतात त्यामधून इलिमिनेशन सोपं होते. तर काही काही ठिकाणी ही पण टेक्निक तुम्हाला कामात येते. तर ही एक्झामला जाण्या अगोदर फक्त थोडीशी कामाची आहे, की प्रिपरेशन करताना तुम्ही डोक्यात इलिमिनेशन काही ठेवून प्रिपरेशन होत नसते मित्रांनो. हे इलिमिनेशन मेथड तुम्हाला एक्झामच्या वेळेस जे ऍक्च्युअल एक्झाम होते त्या 2 तासात किती कामी येते त्याच्यावर आहे. तर मित्रांनो तुम्हाला पण हे सांगायचं होतं की 30% तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स करा. मी जे सांगितले हे करायला का तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. बघायला युट्यूबवर तुम्ही जरा सर्च करून जर वेळ दिला तर हा तुम्हाला शक्यतो अजून मला तर कुठं हा जास्त क्वेश्चन्स भेटले नाही. जेवढे भेटतील तुम्हाला यातले हे तिन्ही पण तुम्ही चांगले करा, जेणेकरून तुम्हाला हे IBPS ची जी भीती आहे ती कमी होईल. आणि त्यानंतर बघा मित्रांनो 70% तुम्ही कन्सेप्टवर लक्ष द्या. जी कन्सेप्ट आहे, म्हणजे एखादं समजा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह बुक रेफर करताय, JB गुप्ता म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी सांगतोय, तसं तुम्ही मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटचे जे मित्र आहेत माझे बघणारे, तर त्यांनी त्यांच्याशी रिलेटेड जे गेट लेवलचे 1 मार्कचे क्वेश्चन करत असाल किंवा IAS लेवलचे 1 मार्कचा क्वेश्चन करत असाल, तर फक्त तुम्हाला क्वेश्चन तो सॉल्व्ह झाला म्हणजे झालं नाही. त्याच्याशी रिलेटेड एखादा टॉपिक असेल तर तो तुम्हाला रिमाइंड झाला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो AE लेवलला मी सांगत आहे, AEच्या लेवलला, तर AEच्या लेवलला ऑब्जेक्टिव्ह करून फक्त सिलेक्शन होणार नाही. AE लेवलला तुम्हाला अॅनालिटिकल स्टडी करावा लागेल, त्याच्या पुढे जाऊन कन्सेप्च्युअल स्टडी करावा लागेल. जर स्टडी तुमचा कन्सेप्च्युअल आणि अॅनालिटिकल असेल तरच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. एक वेळ मी न्यूमरिकल मध्ये म्हणू शकतो की न्यूमरिकल एखाद्या वेळेस तुम्ही फॉर्म्युले पाठ केले, त्यात व्हॅल्यू टाकल्या 10 पैकी 8 तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. मी काय म्हणत आहे, जर तुम्हाला न्यूमरिकल मधले जर डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युले पाठ केले का, समजा 8-10 पानावर लिहून काढले, सगळे पाठ करून टाकले आणि त्यात परत तुम्ही एक्झामला गेल्यानंतर 10 पैकी 7 ते 8 क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्ट पुट व्हॅल्यू गेट अँसर केलं, डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या, अँसर आलं, तर ते होऊन जाईल. इथं तुम्ही थोडंसं तुका लागून जाईल. पण इथं जे क्वेश्चन्स आहेत थिअरी रिलेटेड जे क्वेश्चन्स राहणार मित्रांनो मॅक्झिमम, ते तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युलाच वापरायला लागेल. कन्सेप्च्युअल स्टडी करावा लागेल. तिथं तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्ह पाठ करून गेले, ऑब्जेक्टिव्ह माझे 1000 ऑब्जेक्टिव्ह झाले, 2000 ऑब्जेक्टिव्ह पाठ केलेत म्हणून माझं येईला झालंच पाहिजे सिलेक्शन, असं काही नाही मित्रांनो. तुम्ही जेवढे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कराल त्याच्याशी रिलेटेड थिअरी तुमच्याकडे ते नोट्स तुमच्या असतील किंवा नोट्स असतील किंवा काही बुक्स असतील, रेफरन्स बुक तुमचे 4, 5, 6 काही असतील, तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड तुमच्या मनात रिव्हिजन झाली पाहिजे. 1-2 क्वेश्चन झाल्यानंतर किंवा एखादा पर्टिक्युलर प्रत्येक क्वेश्चन नंतर तुमचं रिमाइंड झालं पाहिजे. एक क्वेश्चन तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केला, त्याचा आन्सर तुम्हाला जरी येत असेल तरी जो कशावर विचारलेला आहे ती कन्सेप्ट तुम्ही रिवाइज करा माइंडमध्ये. रिवाइज केल्यावर तुम्हाला कळेल की ह्याच्याशी रिलेटेड किती सब टॉपिक आहे, 3, 4, 5. तर ह्या 4-5 टॉपिकवर माझा स्टडी कसा आहे, तर 100% चांगला आहे. पुढचा क्वेश्चन घ्यायचा.
ऑब्जेक्टिव्ह करताना हा फॉर्म्युला वापरा मित्रांनो, रिवाइज करा माइंडमध्ये. जर माझं 100% व्यवस्थित आहे तरच पुढच्या क्वेश्चनला जा. वाटते की हे खूप कमी माझा अभ्यास या टॉपिकवर बरोबर नाही, एवढंच फक्त मला क्वेश्चन येतो, याच्या रिलेटेड जर फिरवून दुसरा क्वेश्चन विचारला तर मला जमणार नाही, असं ज्यांना वाटत असेल तर तुम्ही तिथंच थांबा ऑब्जेक्टिव्हला. आणि जो 30% टाइम तुम्ही ऑब्जेक्टिव्हला दिला होता त्याच्या 70% प्रपोर्शन मध्ये तुम्ही जाऊन तिथं ती कन्सेप्ट वाचा मित्रांनो चांगली. असं नाही की फक्त कन्सेप्ट म्हणजे मग त्याची ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन एक वाचला आणि लगेच तुम्ही मग बाकी दिवसभर तुम्ही फक्त थिरीच वाचत बसले, असंही नका करू. त्याच्याशी रिलेटेड जेवढी तुम्हाला थिअरी ग्रास्प करता येईल, समजून घेता येईल कमीत कमी वेळात तेवढी करा. जी समजत नाही ती सोडून द्या, एकच महिना आहे तर तुम्ही हे रेशो कायम लक्षात ठेवा. 3 मिनिटं जर ऑब्जेक्टिव्हला दिले तर 7 मिनिटात तुमची पुढची कन्सेप्ट. उदाहरणार्थ तुम्ही सर इथं 30 मिनिटं जर समजा एखादी ऑब्जेक्टिव्ह 5 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केले तर तुम्ही 70 मिनिटं पुढचे त्या 5 ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड थिअरी वाचा. हा तुम्ही रेशो यूज करा मित्रांनो. 10 तास अभ्यास करत असेल तर 3 तास तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवर फोकस करा, 7 तास तुमचे थिअरीवर गेले पाहिजे. हा रेशो मला सांगायचा होता. तुमची स्ट्रॅटेजी कशी आहे ती तुम्ही वापरा. प्रत्येक क्वेश्चन नंतर बघायचं असेल तर बघा, किंवा 10 क्वेश्चन नंतर तुम्हाला थिअरी त्याची रिलेटेड थिअरी वाचायची असेल तर तशी वाचा. तर सांगण्याचा पॉईंट हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे मी सांगत आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि कन्सेप्ट. तर हे तुम्ही लक्ष देऊन करा. तर हे झालं मित्रांनो मोर वेटेज. मला काय सांगायचं होतं, निगेटिव्ह मार्किंग, आणि हे तुम्हाला काय सांगितलं मी कन्सेप्ट निगेटिव्ह मार्किंग पर्यंत आलो होतो मला वाटते. तर आता पुढे बघू मित्रांनो, कंपनी प्रोफाईलशी रिलेटेड इथं आलो होतो आपण, सॉरी. तर मित्रांनो आता बघू आपण कंपनी प्रोफाईल जी आहे आपली त्याच्याशी रिलेटेड काय टॉपिक्स राहू शकतात. तर त्याच्या आधी आता हे कंपनी प्रोफाईलशी रिलेटेड टॉपिक जे आहे ते मी इलेक्ट्रिकलचे सांगणार आहे. तर ते मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन साठी काही उपयोगाचे राहणार नाही. तर त्या अगोदर मी हा क्वेश्चन घेतो की न्यूमरिकल क्वेश्चन्स जे आहेत ते किती राहतील. तर बघा माझ्या अंदाजानुसार न्यूमरिकल क्वेश्चन जर 50 क्वेश्चन असतील तर त्यातले 20% क्वेश्चन न्यूमरिकल राहतील, म्हणजे 10 क्वेश्चन पकडा, 8 ते 10 क्वेश्चन. बघा मित्रांनो 8 ते 10 क्वेश्चन्स न्यूमरिकल राहतील. यातले जर 10 क्वेश्चन असतील तर 6 ते 7 क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तर तुम्हाला सॉल्व्ह होण्यासारखी राहतील. पण फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. तुमचे जे बीई चे ऍडव्हान्स सब्जेक्ट राहतील. जर जेई साठी सुद्धा मित्रांनो सेम राहील. आता जेई साठी मी तुम्हाला हे जे सांगितलं हे एईच्या दृष्टीने सांगितलं. जेईला काय होईल, तुम्ही ऑब्जेक्टिव्हला 50% टाइम द्या आणि कन्सेप्टला 50% टाइम द्या. कारण जेईला तुम्हाला एकदम डीप सब्जेक्ट जे आहेत, म्हणजे जे बी ग्रॅज्युएशन मध्ये जे सब्जेक्ट होतात एकदम थर्ड इयर किंवा सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टर किंवा थर्ड इयरला बीईचे तर तेवढे सब्जेक्ट काही जास्त विचारले जात नाहीत. बीईचा 1-2 सब्जेक्ट फक्त राहतात. म्हणजे थर्ड इयर आणि बीईचे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला जेईला जास्त डीपली विचारत नाही. त्यामुळे तुम्ही इथं जे जेईचं जे प्रिपरेशन करणारे ऍस्पिरंट्स आहेत त्यांनी 50% म्हणजे फक्त जेईची करणारे 50% ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवर फोकस द्या, 50% कन्सेप्टवर फोकस द्या. कारण काही काहींची बीई झालेली असून पण त्यांच्या डोक्यात एवढंच असते की माझं जरी जेई मध्ये सिलेक्शन झालं तरी भरपूर आहे. म्हणजे काही जण एईला फॉर्म भरायचा म्हणून भरतात पण प्रिपरेशन फक्त जेईची करतात. त्यांना सांगण्यासाठी हे आहे की तुम्ही 50% ऑब्जेक्टिव्हवर फोकस द्या, 50% कन्सेप्टवर फोकस द्या. आणि अजून जेई साठी डिफरंट काय सांगण्यासारखं आहे मित्रांनो, तर हे एई साठी जे पेपर सांगितले हे जेई वाल्यांनी करायची डीपली काही गरज नाही. तुम्ही यातले बघा, तुम्ही एकदा नजरेखालून घाला, जेवढ्या कन्सेप्ट तुम्हाला ग्रास्प करता येतील तेवढ्या करा, मी नाही म्हणणार नाही. पण तुम्ही फक्त एईच्याच पेपरवर फोकस करायला पाहिजे. आता एईला आहे म्हणून जेईलाही तेच क्वेश्चन पेपर रेफर करायला पाहिजे असं काही नाही. बीएमसीचा जेईचा पेपर जर मागच्या वेळेसचा बघता आला, आयबीपीएस ने घेतलेले जेईचे पेपर असतील ते बघा, किंवा त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हे इकडचे बघण्यापेक्षा एसएससी जेईचे पेपर सॉल्व्ह करा प्रिव्हियस, किंवा अजून टीसीएसचे. तुम्ही जेई वाल्यांनी जर बाकीचे केले तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही टीसीएस जेईचे तुम्ही क्वेश्चन पेपर नजरे खालून घाला, जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करता येईल जेई लोकांनी तेवढे करत राहा आणि त्याच्या प्रपोर्शन मध्ये थिअरी वाचत राहा. जे एईला जो मी फंडा सांगितला ऑब्जेक्टिव्ह वाचायचं, मग त्याची रिलेटेड थिअरी वाचून कन्सेप्ट क्लिअर करायचा, तो पण फंडा तुम्ही जेई वाले वापरा. तर आता अजून काय बघा राहिलं मित्रांनो इथं, हे आपण न्यूमरिकल सेक्शन मी किती सांगितला, 20% न्यूमरिकल राहतील. आणि न्यूमरिकलची लेवल काय राहील मित्रांनो, मी सांगितलं की तुम्हाला क्वेश्चन अर्ध्यापेक्षा जास्त क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील, पण तुम्हाला त्यासाठी सगळे फॉर्म्युले एखाद्या तुम्ही नोट्स काढून सगळे फॉर्म्युले तुम्ही एका याच्यात ती कन्सेप्ट आणि त्याचे फॉर्म्युले कन्सेप्ट फॉर्म्युले असे लिहून तुम्हाला नोट्स काढावे लागतील, जेणेकरून एक्झामच्या आधी 2 दिवस त्या तुम्हाला पटापट रिवाइज करता आल्या पाहिजे. पटापट जर रिवाइज तुम्ही चांगलं केलं नाही एक्झामच्या आदल्या दिवशी आणि एक्झामच्या त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवस, तर तुम्हाला यातले काही मार्क्स तुमचे मिस होऊ शकतात. तर मित्रांनो ते आठवणीनं करा.
तुमचे जे न्यूमरिकल्स असतील त्याचे फॉर्म्युले जे असतील किंवा इम्पॉर्टंट कन्सेप्ट जे असेल ती मित्रांनो तुम्ही लिहून काढा. तर हे झालं न्यूमरिकल क्वेश्चनशी रिलेटेड. आता मित्रांनो हे जे मी आतापर्यंत सांगितलं हे सगळं कॉमन गोष्टी होत्या. आता त्याच्या पलीकडे जाऊन मोर वेटेज ऑन सब्जेक्टशी मी काय लिहिलं होतं, यस. तर मेकॅनिकलशी रिलेटेड जे कोणी असतील तर मी मला जर शक्य झालं तर मेकॅनिकलशी रिलेटेड जर व्हिडिओ अरेंज करता आला तर मी करेल. सध्या हर्षवर्धन सर थोडेसे बिझी असल्यामुळे त्यांना ते जमलं नाही सध्या व्हिडिओ द्यायला. तर मी त्यांना जर काही अरेंज झाला तर मित्रांनो मी देईलच, नाहीतर तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे कोणी असेल तर तुम्ही बघू शकताय. बरेच लोक मित्रांनो ऑनलाईन मध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासाठी बराच टाइम वाया घालवतात. तर मित्रांनो जे ही लोक फक्त एईची प्रिपरेशन करत आहेत, म्हणजे काही काहींच्या हातात चांगला जॉब आहे पण त्यांना दुसऱ्या कंपनीतून महाजनको मध्ये काही येण्यासाठी काही जण एईचा प्रिपरेशन करत असतील किंवा अजून फक्त 12th नंतर फक्त बी झालेले लोक एईची प्रिपरेशन करत असतील, तर तुम्ही मित्रांनो तुमचा फोकस फक्त कंटेंट म्हणजे जो सिलेबस आहे त्या सिलेबसवरच ठेवा. बाकी गोष्टींवर तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका. निगेटिव्ह मार्किंग असेल की नसेल, सेक्शनल टाइम असेल की नसेल, मग तुम्ही त्याच्यासाठी मग तुमचा जो मोबाईल आहे त्याचा खूप कमीत कमी वापर करा, तो दूरच ठेवा मित्रांनो. जे एईची प्रिपरेशन करत आहेत, खूप चॅलेंजिंग एक्झाम आहे एई वाल्यांसाठी मित्रांनो. तर तुम्ही असं करू नका की टंगळामंगळ करत कसाही चाललाय अभ्यास आणि खूप मोठ्या प्रमाणात टाइम तुम्ही वेस्ट घालवताय की बाबा कशी असेल एक्झाम पॅटर्न काहीच माहिती नाही, कसं नाही, मी काय करू कसं करू. तर असं काहीच नाही मित्रांनो. इथं तुम्ही अभ्यास करेल त्याचं इथं चीज होणार आहे 100%. तर होप्स ठेवा मित्रांनो आणि तुमच्या आशा अजिबात कमी होऊ देऊ नका. जेवढं होता होईल तेवढं तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असेल तर 10 तास तरी अभ्यास करा मित्रांनो दिवसातून. आता खूप 1 महिना तुमच्या एक्झाम डिमांड करत आहे की 1 महिना तुम्हाला फुल फोकसनं अभ्यास करायला लागेल एई वाल्यांसाठी मित्रांनो, कारण एक्झाम टफ आहे. तुम्ही फुल फोकस पाहिजे. अजिबात टेलिग्रामचं नोटिफिकेशन वाजलं की लगेच बघायचं जाऊन, काही इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब कुठूनही लगेच नोटिफिकेशन वाजलं की जाऊन लगेच बघायची व्हिडिओ, असं बिलकुल करू नका. तुमचा स्पेसिफिक टाइम ठेवा, त्या वेळेतच तुम्ही ते यूज करा. ज्या गोष्टी आहेत ते मग युट्यूब असो, टेलिग्राम, इंस्टाग्राम काय असेल, तर एखादी काही क्वेरी अडकली तर ठीक आहे, ते जाऊन तुम्ही युट्यूबवर बघा किंवा ब्राउजिंग करा तर ठीक आहे. पण तुम्ही हे बाकी सायलेंटच ठेवा फोन बिलकुल. हे अभ्यास करताना हे असले लाड करू नका की सारखं उठायचं, पाणी प्यायचं, सारखं उठायचं, काहीतरी खायचं, सारखं उठायचं, परत ते नोटिफिकेशन बघायचं किंवा बाकी गोष्टी बघायचं, हे असलं करू नका. 1 महिना मित्रांनो जे एईची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी, स्पेशली जेईसाठी सुद्धा ही गोष्ट लागू होते, पण मॉडरेट लेवलला. मी जेवढं काही सांगत आहे ते एईला इन डेप्थला सांगत आहे आणि जेईला मॉडरेट लेवलला सांगत आहे. तर एईची प्रिपरेशन करणाऱ्यांनी बिलकुल मोबाईलचा वापर कमी करा मित्रांनो. कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त फोकस तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे त्याच्यावर करा आणि तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी ग्रास्प करायचा प्रयत्न करा. आणि तुमचा जेव्हा ठराविक टाइम ठेवा, संध्याकाळी किंवा रात्री किंवा दिवसातून 2 वेळा ठेवा टाइम, सकाळी थोडा अर्धा तास, संध्याकाळी थोडा अर्धा तास. तुम्ही मग बाकी अपडेट्स घ्या. असं काही नाही की अपडेट्स आता आली म्हणजे मला 1 मिनिटातच ती कळली पाहिजे, 10 मिनिटातच कळली पाहिजे. सकाळची अपडेट दुपारीही कळली तरी काही फरक पडत नाही. दिवसातून 2 वेळा बघा, एकदा सकाळी बघा, संध्याकाळी बघा. काही अपडेट्स असतील तर सारखा टाइमपास करत बसू नका मित्रांनो. असा अभ्यास होत नाही. तुमचा ग्रुप सर्कल बनवा चांगला, फ्रेंड सर्कल आहे ते चांगलं ठेवा मित्रांनो. तुमची चांगल्या चांगल्या गोष्टी डिस्कस करा, अभ्यासाच्याच गोष्टी डिस्कस करा. बाकी गोष्टींना अजिबात थारा देऊ नका. जेवढेही तुम्ही जेईची आणि एईची प्रिपरेशन करत आहे सिरियसली मित्रांनो, त्यांच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे. तर मित्रांनो मी इथं तुम्हाला बऱ्याच ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो होतो. तर मला वाटते की या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच थोडाफार फायदा होईल. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका.